नमस्कार मंडळी. तर या सीताफळ खायला. तर मी कपडे वाळत घालायला बाहेर गेले आणि येता येता आमच्या अंगणातच सीताफळं आहे. तर अचानक नजर गेली सीताफळाकडं आणि असे आम्ही बघतो तेव्हा सापडत नाही. आज अचानक दिसलं तर मस्त पिकेल सीताफळ होतं. तर मग आणलं आणि मस्त खात बसले आणि खात बसल्यानंतर तिकडे चालू होत्या चिनूच्या आणि चिनकुलीच्या मस्त्या. तर दोघी म्हणजे चिनकुली ना चिनूची लाड करत होती तिच्या अंगावर बसून. म्हटलं चला यांचं काय चाललं आहे बघूया. तर मस्त हे चिटकुलं बघा कसं करते आमच्या चिनू बाबाला. तर आमचा चिनू बाबा बघा कसा मस्त शांत बसलाय. चिनू बाबाला पण छान वाटतं तिनं असं केलं का. पण चिनू बाबा जर चिडला तर मग तिची काय हायगाई करत नाही. आता हे बघा चाटू राहिली, पण चाटल्यानंतर बघा तिला काही तिच्या पण खूप अवकाळा करते. पण ती चिटकुली ना लय चप्पळ, तिला खूप मस्त्या लागते. बघा कसं पाडून टाकलं आमच्या चिनू बाबा. आमचा चिनू बाबा असा दिसतो पण खूप डेंजर आहे. मारलं चिकूला, मारलं चिनू बाबा, चिकूला मारलं तू. म्हणजे शोनाने मारलं चिकूला, कसं खाली पाडलं. हे लय त्रास देते ना, लय त्रास देते तुला. हा खूप त्रास देते. बापरे पाहिलं. आता पोत वाढायची काय नखरा वाढा. हा धर तुला घे, तुला घे चिनू, तुला घे. चिनू बाबा नको वाढायचं. झोप झाली आमची चिनू बाबाची है ना पाव बाप्पाची. तर आता आमच्या चिनू बाबाला ना पाणी पाजायचं. नाही बाई अगं तू काय हो बापरे. हा बाई कुत्रे त्याच्या घाबरून इकडं पडून गेला चिनूला. तर चिनू बाबा आताच झोपेतून उठला आणि लगेच चिटकुलं गेलं ते मस्त्या करायला. तर आमच्या चिनू बाबाला एवढं काय मस्त्या लागत नाही, पण त्या चिटकुलीला खूप मस्ती लागते. तर चिनू बाबा उठला आणि त्याला आहे ना पाणी पाजायचं होतं. ती स्वतःहून जास्त पाणी पित नाही, मग तिला आहे ना शिला त्रास होतो. मग मी तिला दररोज 3 टाईम पाणी पाजते. मग शिरीजने तिला पाणी पाजलं. ती अशी पेतच नाही, असं म्हणजे सकाळी एकदा पेलं का झालं तिचं. आणि मग तिला पाणी पाजता पाजता हे चिटकुल्याला वाटतं हिला काय पाजते, मला का नाही पाजते. ती यायची तिच्या तोंडाजवळ हे करायची आणि तिला दूध पाजतो ना शिरीने या चिटकुलीला, तिला वाटतं मला पण पाजलं पाहिजे. त्याच्यात पाण्यात तोंड घालायची, काही इकडं शिरीजकडं यायची, काही चिनूकडं पण तिची गंमत बघायची चिनूची. मग ती बसली गंमत बघत, काही मोबाईलकडं बघत. बघा कसं बघतंय टुनकुलं, खूप आगाऊ टुनकुलं आहे.